अर्थातच मला भन्साळी सरांबद्दल थोडंसं बोलायचंच आहे, कारण मला असं वाटतं डेब्यू असावा तर कसा तर असाच असावा, दुसरा कोणता साधा सुद्धा असूच नये. अर्थात एव्हरीबडी आय हॅव मेट आत्तापर्यंत ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलंय ओनली हॅज ग्रेट थिंग्स टू टॉक अबाउट दॅट पर्सन. आणि त्यांचं परफेक्शन असेल, त्यांचं डिटेलिंग असेल, त्यांचं म्युझिकल सेन्स असेल, बिकॉज त्यांनी कंपोजिशन सुद्धा केलेली आहेत. हे अनेक काय 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 वेगळं आहे, पण प्रत्येक माणसाला एक वेगळं सापडतं प्रत्येक व्यक्तीकडनं. तर तुला जो सहवास लाभला असेल किंवा जे काही काम तुम्ही एकत्र केलं त्यात तुझं काय ऑब्झर्वेशन होतं अबाउट द संजय लीला भन्साली? द संजय लीला भन्साली म्हणजे खरंच मी सरेंडर केलं होतं. मी सगळं अनलर्न केलं स्वतःचं. मी तिथे फक्त गेलो, मला बघायचं होतं की त्यांचं काय म्हणणं आहे त्या गोष्टीला घेऊन, त्या गाण्याला घेऊन. हे खूप डिफिकल्ट आहे. या इट्स व्हेरी डिफिकल्ट, कारण की तू बिलीव्ह नाही करणार, आम्ही 19 दिवस एक गाणं कोरिओग्राफ करतोय आणि तुम्ही सेटवरती येतात, ॲक्टर्सला पण ती कोरिओग्राफी माहिती आहे. सेटवरती आल्यावरती त्या माणसाला ती नाही आवडत, त्या फ्रेममध्ये छान दिसत नाही, तुला अख्खी कोरिओग्राफी बदलला होतात. असं त्यांचं आहे. बिकॉज चांगलं नाही दिसत आहे आशिष, 4 चक्कर 2 चक्कर करो किंवा असं. पण त्यांचं हे मी बघितलं आहे की ह्या वयात तो माणूस, म्हणजे मी काय म्हणू, डेडिकेशन. म्हणजे ते आमची नाईट शूट असायची, ते 6ला यायचे आणि सकाळी 6पर्यंत ते सेटवर असायचे टिल द लास्ट शॉट. बिकॉज गाणं त्यांचा सोल आहे, ते गाणं सोडूच शकायचं नाही. एक वेळ ते सीनला नाही जाणार पण ते गाण्यासाठी तिथे बसून राहायचे. त्यांच्याकडे मी एक गोष्ट खूप उत्तम शिकलो की आशिष कसं आहे ना, गाणं तर आहे बरं, ते गाणं परफॉर्म कोण करतं हे बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं सौंदर्य कसं दिसेल त्या शब्दात हे महत्त्वाचं आहे. तू खूप नको नाचू, मग ती डान्सर झाली. ती कोण आहे? ती हिरोईन आहे. ती हिरोईनसारखीच नसली पाहिजे, तिच्या डोळ्यांच्या पापण्या अशा लवल्या नाही पाहिजे, त्या फक्त त्या स्थिर असल्या पाहिजे. म्हणून तू त्याचे सगळे चित्रपट बघ, हिरोईन्स अशाच असतात. दे टॉक विथ द ओपन आईज, ब्लिंक पण होत नाही, कारण की तेव्हा तुम्ही पोचतात ऑडियन्सपर्यंत. आणि त्यांच्याकडून मी एक शिकलो की ॲज अ कलाकार म्हणून फक्त तुम्ही नसतात त्या फ्रेममध्ये, सगळं आहे. म्हणजे तुमचा पडदा पण त्या डान्समध्ये नसला पाहिजे, तुमचा दिवासुद्धा जर तो असा होतोय तर तो त्या बीटवर झाला पाहिजे. ते कसं होतं जेव्हा तुम्ही त्या एनर्जीने त्या सेटवरती येतात. आणि तू बिलीव्ह नाही करणार, म्हणजे मला तो किस्सा एक आठवतोय, आम्ही एक शॉट डिझाईन केला होता आणि तो शॉट खूप उत्तम झाला, आर्टिस्टनी उत्तम 4 चक्कर मारून ती थांबली. त्यांनी मला विचार कसा वाटला पाटील तुला, ते मराठीत बोलायचं माझ्याशी, कसं वाटला पाटील तुला? म्हटलं सर मला आवडलं. मला नाही आवडलं. म्हटलं का सर? अरे तो मागे पडदा बघ, त्याची प्लीट उघडली तिने, ती फ्रेममध्ये एक उघडी प्लीट आहे, कसं दिसतं ते. सो माझं लक्ष असं आहे ना. पण ॲज अ कोरिओग्राफर, ॲज अ सिनेमॅटोग्राफर तुला प्रत्येक फ्रेम बघितली पाहिजे आशिष. जर ही तुझी फ्रेम आहे, ह्या फ्रेममध्ये कोपऱ्यात काय काय ते बरोबर अलाइंड आहे का, इज इट अलाइंड? म्हणून तू त्यांची कोणतीही फ्रेम उचल, तू एक फोटो काढू शकते, इतकी पिक्चर परफेक्ट आहे. कारण की ते तेवढा वेळ घेतात, म्हणून तर गाण्याला 7-7, 8-8 दिवस घेतात ते एका गाण्याला, 3 मिनिटाच्या गाण्याला पण. आणि एक्सपिरियन्स म्हणजे मी काय सांगू, मी म्हणजे आय वॉज ब्लेस्ड की मी शिव्या नाही खाल्ल्या बोलतात, कारण की आय वॉज व्हेरी क्विक. कारण त्यांना ती लोक खूप आवडतात, जे ते बोलले ना की ये 4-5 करो, हां मग मी 4, हां बरं ये सिका उसको अभी. त्यांना ते खूप आवडायचं की मी ना ते खूप क्विक आहे, मला ते क्विकनेस त्यांना खूप आवडायचं आणि त्यांना ते आवडतं. आर्टिस्ट पण क्विक असताना की त्यांना मजा येते काम करताना. मग त्यांना असं वाटतं की अच्छा ह्याला समजते मला काय हवं आहे. सो कुठेतरी मी ब्लेस्ड होतो. म्हणजे तू बिलीव्ह कर, त्यांचं जे असिस्टंट रेट ते मला शेवटच्या दिवशी बोलले की तू पत्थर आहे काय रे? बोलले नाही क्यू, अरे हम लोग के यहाँ पे, म्हणजे आमच्या इथे नवीन कोणी आलं ना ते रडतात, कारण की तो जो माहोल असतो तो इतका असतं ना की यू हॅव टू वर्क ऑन युअर टो. मी म्हटलं का मी रडेन, कारण की मी शिकायला आलो आहे. मी समजतोय मी एका इन्स्टिट्यूटमध्ये आलो आणि मी आता जेव्हा इथून जाईल तेव्हा मी एक डिग्री घेऊन जाईल. आणि कदाचित आत्ता त्याच्यानंतर जेव्हा मी नाचतोय ना सध्या, मला तो डिफरन्स दिसतोय. मी खूप मॅच्युरिटी लेवलनी नाचायला लागलो आहे. मी आधीही नाचायचो पण माझे हावभाव अजून बदललेत, माझे हावभाव खूप स्थिर झालेत. मला असं वाटतं की प्रेक्षकांना माझा हात पोचतोय की नाही, ती डिले आहे की नाही त्या हाताचा. आधी मी असं करायचो, आता मला हे करत करत त्या शब्दापर्यंत आणायचं आहे. सो ट्रू, माय गॉड. हे जे आहे ना, हे मी त्या माणसासाठी शिकलोय की अशी शब्द बघ, रा चालू आहे, आपण काय करणार, रा चालू आहे, संपला शब्द पण तुझा. सो हे ते शब्दाचं खेच त्या माणसाने, म्हणजे शब्द आणि बीट पण ॲट द सेम टाइम, की रा ता धा धेन ता धा. सो ते जे आहे ना ते मला खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून. म्हणजे क्रेझी आहे. आणि कोण आहे तो माणूस, त्याला काय गरज आहे मला शिकवायची. पण ते हे बघतात की माझ्याकडे जो कोणी नवीन माणूस आला आहे त्यांनी माझ्याकडून काय घेऊन जाऊ शकतो
आणि मग पुढे जाऊन तो हे त्याचा कसा वापर करेल. आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडून मी जे काही शिकलो आज, मी जे काही गाणी करतोय चित्रपटांमध्ये पण आता येतील लवकर, मी त्याचा खूप वापरतोय कॅमेरा वाईज. आणि तो माणूस ना, एक मला खूप आवडलं त्यांचा, आता सध्या ते कटचा खूप जमाना आहे, इथून शॉट लाव तिथून कट कर, त्यांना वन टेक खूप आवडतात. त्यांचं म्हणणे, तू आर्टिस्ट खरा तेव्हाच आहे किंवा तू खरी आर्टिस्ट तेव्हाच आहे जेव्हा मला तू हा अख्खा वन शॉट करून दाखव कॅमेराला बघून. आणि तू त्यांचे बरेच गाणे बघ वन शॉट आहेत काही. म्हणजे माझे जे गाणे नजरिया की मारी, ते आमचा एक अंतरा आहे, तो 180 आहे, इथून सुरू होतो तो तिथे संपतो आणि तोपर्यंत तिला एक्सप्रेस करायचं होतं पापणी न हलवता. ते म्हणाले की ये चॅलेंज आहे आशिष, कट तो कोई भी कर लेगा, इधर से काटो उधर से काटो समोरून, पण कंटिन्युटी शॉट जे आधी चालायचे, आधीच्या हिरोईन कंटिन्यू नाचायच्या, एक अखंड पॅरेग्राफ नाचायच्या, ते आता का होत नाही. ते झालं पाहिजे परत, तेव्हा तुम्ही सांगा तुम्ही खरे डान्सर आहात. या मी म्हणजे इन्स्टिट्यूट, ब्युटिफुल एक्सपिरियन्स, ब्युटिफुल. आणि लोक म्हणतात त्यांना परफेक्शनिस्ट, बट आय टेल यू ही फाइंड्स परफेक्शन इन इम्परफेक्शन. सो ट्रू. मला एकदा वाटलं एक फ्रेममध्ये की तिचे केस ना विस्कटले, अरे नाही, दॅट इज ब्युटी आशिष. एखादी मुलगी फक्त अशी वळली तिचे केस विस्कटले, दॅट इज ब्युटी. ये शॉट बहुत अच्छा आहे. सो ही थिंग्स जे तुम्ही नॉर्मल माणूस विचार करतात ना, तो नॉर्मल माणूस विचार नाही करत ते. अँड दॅट इज, मला तसं विचार करायला लागलो ना आपण, की आपण पण काहीतरी वेगळं क्रिएट करतो, मला असं वाटतं. 100%.